वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली आहे। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करायला ज्या औरंगजेबाने छावा बघितल्यानंतर अंगावर शारे उभे राहत आहेत आणि इतिहास आपल्याला माहीत आहे, इतिहास गवाह आहे की 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, त्यांचा अपमान केला, अत्याचार केलं, डोळे काढले, नखं काढली, जीभ छाटली, चमडी त्यांची सोलून काढली आणि अशा अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला प्रशासक म्हणणं हे अतिशय दुर्दैवी आहे। त्याने हिंदूंची मंदिरं तोडली, त्याने गरिबांना लुटलं, आया बहिणींच्यावर अत्याचार केले, त्यांनी धर्म परिवर्तन करायला लोकांना बाध्य केलं। असा माणूस समाजसेवक होऊ शकतो, चांगला प्रशासक होऊ शकतो? हा महापापी होता आणि म्हणून त्याला अबू आझमींनी माफी मागितली पाहिजे। राष्ट्रपुरुष देशभक्त यांचा त्यांनी अपमान केलाय आणि म्हणून त्याच्यावर खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी देखील हे गांभीर्याने घेतलेली आहे बाब। छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कोणी सहन करू शकत नाही आणि म्हणून औरंगजेबाला चांगला वाटत असेल तर याला औरंगजेबाच्या तुमच्या भावना समजल्या आम्हाला। आम्ही या संदर्भात देशद्रोह हा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र त्याला माफ करणार नाही। संभाजी महाराजांवर झालेल्या अन्यायासंदर्भात प्रश्न विचारतात, अबू आझमींनी पळ काढला, त्यावर उत्तर दिलं नाही, तुम्ही जे सांगताय ते म्हणून त्यांनी छावा चित्रपट बघावा, संभाजी महाराजांचा वर झालेला अत्याचार बघावा आणि नंतर मग म्हणावं औरंगजेब चांगला प्रशासक होता असं म्हणावं नंतर। तर भाजप आमदार राम कदम आणि ठाकरेंचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींवर कारवाई करावी अशी मागणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे। त्यांना खरं इतिहासाचं पुस्तक मी भेट देणं आवश्यक आहे आणि जेव्हा ते उद्या सभागृहात येतील तर त्यावेळेस त्याला इतिहासाचं पुस्तक गिफ्ट देतो। त्यांनी आमच्या छत्रपतींबरोबर, संभाजीराजेंबरोबर कसा छळ केला, अनन्वित कसं कैदेत ठेवलं हे त्याला माहित नाही का? मी आधी देखील सांगितलं होतं की हे